हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण केमिस्ट्रीमधील अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हा टॉपिक आपण स्टडी करणार आहे. अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला आपला थर्ड टॉपिक आहे. ओके, पहिले आपले हॅलोस अँड डेरिव्हेटिव्स कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट अल्कोहोल, फेनॉल, इथर हा सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट जो टॉपिक आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपला अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, फर्स्ट आपण अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड ओके हे कशाला म्हणायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा इथं अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड, ऑल these compounds containing carbonyl functional group. ओके, C डबल बॉन्ड O ग्रुप. ओके, अल्डिहाइड्स असेल, केटोन्स असेल किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असेल, ह्या सगळ्यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप आपला प्रेझेंट असणार आहे. ओके, कार्बन हा ऑक्सिजनला बॉन्डिंग करत असताना ह्यांच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. ओके, आणि हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे ह्या ग्रुपलाच आपण काय म्हणतो, कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो. लक्षात आलं, C डबल बॉन्ड O ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, कार्बोनिल ग्रुप्स. लक्षात आलं. आणि हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप म्हणजेच कार्बोनिल ग्रुप ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणणार आहे, कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, लक्षात काय म्हटलं आहे आपण, कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बोनिल हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कार्बोनिल कंपाऊंड्स. अंडरस्टँड. ओके, लक्षात आलं ना. आता बघा मग हा जो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड हा जो ग्रुप आहे हा कुठल्या कुठल्या कंपाऊंडमध्ये बघा, फक्त अल्डिहाइड, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडमध्येच तो प्रेझेंट नाही, आणखी कंपाऊंड्स आहेत. ओके, त्यामध्ये कुठल्या आहेत बघा, त्यामध्ये हा जो ग्रुप आहे C डबल बॉन्ड OH ह्या ग्रुपला आपण काय म्हणतोय, हा कुठला कंपाऊंड आहे, RCHO. फंक्शन कुणाचा आहे आपला, अल्डिहाइड्स आहे ना. चल का, कार्बोनिल ग्रुपला हा C डबल बॉन्ड O ग्रुप कुठला आहे सांगा आपला, ह्या ग्रुपला काय म्हणताय तुम्ही, C डबल बॉन्ड O ग्रुपला कार्बोनिल ग्रुप ना, C डबल बॉन्ड O. ह्याला C डबल बॉन्ड O ग्रुपला एका साईडला हायड्रोजन अटॅच असेल आणि एका साईडला अल्किल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणणार आहे, अल्डिहाइड्स म्हणणार आहे. लक्षात का, हा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. त्यानंतर दुसरा RC डबल बॉन्ड OR. लक्षात का, हा जनरल फॉर्म्युला कुठल्या कंपाऊंडचा आहे, कुठला आहे सांगा, कुठल्या कंपाऊंडचा आहे, हा केटोन्स आहे ना. लक्षात का, 11th स्टँडर्डला सगळे फंक्शनल ग्रुपचा चार्ट तुम्हाला झालेला आहे. ओके, RC डबल बॉन्ड OR म्हणजे हा जो कार्बोनिल ग्रुप आहे ह्याच्या दोन्ही साईडला अल्किल ग्रुप अटॅच असतील तर तो आपला काय असणार आहे, केटोन असणार आहे. बरोबर, हा काय आपला अल्डिहाइड. ओके, आणि हा काय असणार आहे आपला, केटोन असणार आहे. आता परत मी घेतोय RCOOH. ओके, R म्हणजे आपला काय असणार आहे, अल्किल ग्रुप असणार आहे. बरोबर आहे, तो मिथिल असेल, इथिल असेल, प्रोपिल असेल. ओके, आणि इथं सुद्धा आपला कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहेच ना, C डबल बॉन्ड O इथं पण प्रेझेंट आहे. ओके, आता हा RCOOH हा काय आपला कुणाचा जनरल फॉर्म्युला आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर आहे की नाही, RCOHला आपण काय म्हणतो, कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यानंतर RCOOR. ओके, हा कुणाचा आहे सांगा, कुणाचा फंक्शन ग्रुप आहे,
कुठला असणार आहे सांगा. ह्याच्यामध्ये पण कार्बोनिल ग्रुप आहे की नाही, सी डबल बॉन्ड ओ आहे ना. ओके, मग जर कार्बोनिल ग्रुपला एका साईडला ओ आर, अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन म्हणजेच काय अल्कोऑक्सी ग्रुप, अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन म्हणजेच काय अल्कोऑक्सी. ओके, आणि हा अल्किल ग्रुप एका साईडला अल्कोऑक्सी ग्रुप एका साईडला अल्किल ग्रुप असेल तर हे आपलं काय असणार आहे, इस्टर असणार आहे. RCOR इस्टर हे तुम्हाला माहिती आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा RCOO C डबल बॉन्ड OR, याला काय म्हणते सांगा. हे कुठल्या कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप आहे, कुठला असणार आहे हा, ॲसिड अनहायड्राइड आहे की नाही, ॲसिड अनहायड्राइड. ओके, ॲसिड अनहायड्राइडचं लक्षात घ्या. RCOH काय आपलं, ह्याला तुम्ही काय म्हणताय, RCOH कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ना. ओके, मग असले दोन कार्बोक्सिलिक ॲसिड ह्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे, बरोबर आहे. मग हे दोन कार्बोक्सिलिक ॲसिड कंबाईन होत असताना काय होतं बघा, एका कार्बोक्सिलिक ॲसिडमधला OH ग्रुप आणि एका कार्बोक्सिलिक ॲसिडमधला H, हा OH आणि H म्हणून काय रिमूव्ह होतो, ह्यातला H2 मॉलिक्युल्स रिमूव्ह होतो. ओके, OH आणि H म्हणजेच काय वॉटर मॉलिक्युल्स, हा रिमूव्ह होणार ना. त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे बघा, R. ओके, हा अल्किल ग्रुप ॲज इट इज आहे ना, हा C डबल बॉन्ड O ॲज इट इज. मग हा कार्बन डायरेक्ट ह्या ऑक्सिजनला अटॅच होणार आहे, बरोबर. मग इथं O चला, परत ह्याच्या पुढं काय C डबल बॉन्ड O. ओके, आणि त्यानंतर परत काय अल्किल ग्रुप आहे ना. म्हणजे लक्षात घ्या, हे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, ह्याच्यामधून आपण काय रिमूव्ह केलं आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला आहे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे अनहायड्राइड, लक्षात घ्या. अन म्हणजे अब्सेंट्स, हायड्राइड म्हणजे वॉटर. वॉटर अब्सेंट असलेला हा ॲसिड आहे, लक्षात घ्या. ओके, अन म्हणजे अब्सेन्स, हायड्राइड म्हणजे वॉटर. वॉटर अब्सेंट असलेला तो ॲसिड आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, ॲसिड अनहायड्राइड. ओके, लक्षात ना. ह्याच्यामध्ये पण कार्बोनिल ग्रुप आहे की नाही, C डबल बॉन्ड O आहे ना, लक्षात. ओके, म्हणजे असे अनेक कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असणारे कंपाऊंड्स हे आपले नेचरमध्ये आपले प्रेझेंट आहेत, लक्षात का. आता ह्याच्यामध्ये कुठले आपण स्टडी करणार आहे, अल्डिहाइड्स, केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड आपण फक्त आता स्टडी करणार आहे. ओके, मग आता लक्षात घ्या, बोथ अल्डिहाइड्स अँड केटोन्स दीज आर कार्बोनिल कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. लक्षात, अल्डिहाइड्स आणि केटोन्स दोघांच्यामध्ये कुठला ग्रुप प्रेझेंट आहे आपला, कार्बोनिल हा फंक्शनल ग्रुप आहे, लक्षात. आणि ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्या कंपाऊंडना आपण काय म्हणणार आहे, काय म्हणणार त्यांना आपण, कार्बोनिल कंपाऊंड्स. लक्षात काय म्हटलं आहे आपण, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बोनिल हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणणार आहे, कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, म्हणजे आता अल्डिहाइड्स, केटोन्स हे आपले कार्बोनिल कंपाऊंड्स आहे, लक्षात घ्या. ओके, आता ह्यांचा जो यूज आहे नेचरमध्ये फ्रॅग्रन्स आणि फ्लेवर प्रोड्यूस करण्यासाठी यूज केला जातो. फ्रॅग्रन्स आणि फ्लेवर म्हणजेच काय, एखाद्या कंपाऊंडला किंवा एखाद्या फूड मटेरियलला पर्टिक्युलर स्मेल, ओके, वास देण्यासाठी यूज केला जातो, लक्षात घ्या. पर्टिक्युलर स्मेल किंवा ऑर्डर देण्यासाठी केला जातो. त्याचे पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण पुढं बघणारच आहे. ओके, बघा इथं हा जो कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे, आता ह्याच्यामध्ये अल्डिहाइड जर आपण घेतला असेल, अल्डिहाइड कसा म्हणायचं बघा, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप म्हणजेच कुठला ग्रुप झाला, C डबल बॉन्ड O ना, लक्षात. हे तर लक्षात आलं ना, C डबल बॉन्ड O. मग ह्याच जर कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला एका साईडला तुम्ही हायड्रोजन अटॅच केला, ओके, अल्डिहाइडमध्ये काय असणार आहे, कार्बोनिल ह्या फंक्शनल ग्रुपला एका साईडला कोण असणार आहे, हायड्रोजन अटॅच असणार आहे, आणि एका साईडला काय अटॅच असणार आहे, अल्किल किंवा अरिल ग्रुप अटॅच असणार आहे, लक्षात. R म्हणजे काय इथं, अल्किल ग्रुप, बरोबर आहे. R म्हणजे काय असणार आहे आपला, अल्किल ग्रुप असणार आहे. ओके, आणि AR म्हणजे अरोमॅटिक रिंग, लक्षात घ्या, ती बेन्झीन रिंग असेल आपली, बरोबर आहे. AR म्हणजे अरिल ग्रुप्स. ओके, ती आपली बेन्झीन रिंग असेल. मग आता अल्किल ग्रुप कुठले असतील सांगा, कुठले असतील ना, मिथिल असेल. CH3 ग्रुपला तुम्ही काय म्हणताय, मिथिल म्हणताय, बरोबर आहे. मग हा जर इथं अटॅच केला तर काय होईल सांगा,
CH3 अल्किल ग्रुप CH3 घेतला ना आपण. पुढं काय आपला C डबल बॉन्ड OH ना, एका साईडला हायड्रोजन एका साईडला अल्किल ग्रुप किंवा ॲरोमॅटिक रिंग किंवा अरिल ग्रुप असणार आहे. मग अल्किल ग्रुप समजा तुम्ही मिथिल जर घेतला असेल तर काय झालं सांगा, CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, म्हणजे हा जो ग्रुप आहे, हा जो CHO ग्रुप आहे, ह्या ग्रुपला आपण काय म्हणतोय, CHO ह्या फंक्शनल ग्रुपला काय म्हणतोय आपण, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. लक्षात घ्या. आणि फक्त C डबल बॉन्ड हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला कुठला फंक्शनल ग्रुप म्हणतोय आपण, कार्बोनिल ग्रुप. लक्षात घ्या. काय म्हणतोय लक्षात ना, फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल तर कार्बोनिल फंक्शनल ग्रुप, आणि ह्याच कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डला एका साईडला हायड्रोजन अटॅच असेल तर CHO हा फंक्शनल ग्रुप होणार आहे. ह्या CHO फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप्स किंवा अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप्स. ओके, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप असं म्हणणार आहे. किंवा ह्याच CHO ग्रुपला आणखी आपण काय म्हणतो, फॉर्मिल ग्रुप असं म्हणतो. लक्षात आलं काय म्हटलंय आपण, CHO फंक्शनल ग्रुपला काय म्हणायचं आहे, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुपवर काय म्हटलंय आपण, फॉर्मिल ग्रुप असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का, फॉर्मिल ग्रुप्स. ओके, लक्षात आलं ना. आता मग हा जो CHO ग्रुप आहे ह्याच्या एका साईडला अल्किल ग्रुप लिहून आपण हे एक्झाम्पल तयार केलं आहे. बरोबर आहे. मग आता ॲरोमॅटिक रिंग घ्या. अरिल ग्रुप म्हणजे ॲरोमॅटिक रिंग ना. ॲरोमॅटिक रिंग तुम्ही आता बेन्झिन घेऊ शकता. ओके, बेन्झिन घ्या. कसं येईल बघा, बेन्झिन काढा. असं कसं लिहिणार तुम्ही, अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड असणार आहे. ओके, त्याला तुम्ही अल्डिहाइड ग्रुप अटॅच करा ना. तुम्ही डायरेक्ट असं CHO लिहिलं तरी चालेल. लक्षात घ्या. बरोबर आहे का. इथं आपण किंवा असं स्पीड करून तुम्ही जरी लिहिला C डबल बॉन्ड OH तरीसुद्धा चालेल. असेल का. डायरेक्ट तुम्ही असं बेन्झिनला CHO अटॅच करा किंवा असं स्पीड करून लिहा तुम्ही. ओके, अल्डिहाइड ग्रुप CHO दोन्हीसुद्धा चालते. लक्षात घ्या. ओके, लक्षात ना. ओके, मग आता इथं हे दोन्हीसुद्धा अल्डिहाइड आहेत. लक्षात घ्या, दोन्हीसुद्धा अल्डिहाइड आहेत. ह्यांच्यामध्ये फंक्शनल कुठला आहे, अल्डिहाइडिक किंवा फॉर्मिल ग्रुप आहे की नाही. लक्षात का. ओके, हे दोन्हीसुद्धा अल्डिहाइड आहेत. परंतु इथं अल्डिहाइड ह्या फंक्शनल ग्रुपला आपला अल्किल ग्रुप अटॅच आहे. बरोबर का. CH3 ग्रुप आपला कुठला आहे, अल्किल ग्रुप आहे. आणि इथं कुठला आहे, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला अटॅचला ग्रुप ॲरोमॅटिक रिंग आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, अरिल ग्रुप असं म्हणतो. मग ॲरोमॅटिक रिंग कुठलं आहे सांगा, ही ह्याचं नेम काय, बेन्झिन आहे ना. बरोबर आहे. आता मग ही अल्डिहाइड झालं. लक्षात घ्या. अल्डिहाइड लक्षात आलं. अल्डिहाइडमध्ये काय असणार आहे, कार्बोनिल ह्या फंक्शनल ग्रुपला एका साईडला कोण अटॅच असणार आहे, हायड्रोजन, आणि एका साईडला अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप अटॅच असणार आहे. लक्षात आलं. मग अल्किल ग्रुप अटॅच असलेला एक्झाम्पल आपण इथं लिहिलं आहे आणि अरिल ग्रुप अटॅच असलेला एक्झाम्पल आपण इथं लिहिलं आहे. मग कार्बोनिल ह्या फंक्शनल ग्रुपला हायड्रोजन अटॅच झाला तर मिळणारा जो फंक्शनल ग्रुप आहे तो CHO तयार होतो. चल का. आणि ह्याच CHO फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतोय, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप किंवा फॉर्मिल फंक्शनल ग्रुप. लक्षात का. लक्षात आहे ना. आता मग हे जे एक्झाम्पल आहे CH3 CHO हे कुणाला माहीत आहे, ह्याचं नेम आपण पुढं बघणारच आहे. IUPAC नेम ह्याचं बघणार आहे, कॉमन नेम बघणार आहे अल्डिहाइडचं. तरी तुम्हाला माहिती आहे ह्याचं नेम CH3 CHOला काय म्हणतोय आपण, ते झालं असेल एका वेळ तुम्हाला. ओके, ह्याला आपण काय म्हणतोय, ह्याचं नेम आहे कॉमन नेम ह्या कंपाऊंडचं असिटाल्डिहाइड. लक्षात का, असिटाल्डिहाइड. पुढं आपण कॉमन IUPAC नेम घेणार आहे. आणि इथं बेन्झिनिंगला CHO अटॅच असेल तर ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय, बेन्झाल्डिहाइड असं म्हणतो. चल का. बेन्झिनिंगला CHO अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर बेन्झाल्डिहाइड झाला. लक्षात आलं. अंडरस्टँड. हे लक्षात येईल ना. आता बघा, आता ह्या दोघांची कंपॅरिझन करणार आहे आपण, अल्डिहाइड्स, केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड ह्या तिघांच्या बरोबर कार्बोनिल फंक्शनल ग्रुपची कशी असणार आहे बघा. लक्षात घ्या. आता ओके बघा, C डबल बॉन्ड O ग्रुपला काय म्हटलं आपण, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. ओके, ह्याच्या एका साईडला हायड्रोजन अटॅच असेल आणि एका साईडला अल्किल ग्रुप किंवा
अरिल ग्रुप अडे असेल तर ह्याला तुम्ही काय म्हटलंय, काय म्हटलंय, अल्डिहाइड ना, बरोबर आहे की नाही. आणि परत बघा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप म्हणजेच काय, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ना, ह्याच्या एका साईडला दोन्ही साईडला आता ह्याच्या ओके दोन्ही साईडला हा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे ना, ह्याच्या दोन्ही साईडला अल्किल ग्रुप तुम्ही अटॅच करा. इकडे पण अल्किल ग्रुप अटॅच केलाय. आर म्हणजे अल्किल ग्रुप ना, मिथिल असेल, इथिल असेल, प्रोपिल असेल ओके. आणि ह्या साईडला पण अल्किल ग्रुप अटॅच केला तर हा काय झाला, केटोन झाला ना. मग हे दोन्ही अल्किल ग्रुप इट मे बी सेम ऑर डिफरंट, म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील, लक्षात आलं. मग किंवा असं पण तुम्ही म्हणू शकता ह्याच कार्बोनिल ग्रुप एका साईडला अल्किल ग्रुप एका साईडला अरिल ग्रुप अटॅच शकेल तरीसुद्धा तो काय झाला, केटोन झाला ओके. किंवा ह्याच कार्बोनिल फंक्शन ग्रुपला दोन्ही साईडला अरिल ग्रुप असतील म्हणजे ॲरोमॅटिक रिंग अटॅच असेल तरीसुद्धा हा काय झाला, हा काय झाला, केटोन झाला ना, लक्षात आलं का ओके. आणि परत बघा कार्बोक्सिलिक ॲसिड आता सी डबल बॉन्ड ओ ग्रुपला काय म्हटलं आहे तुम्ही, कुठला फंक्शनल ग्रुप आहे, कुठला फंक्शनल ग्रुप सांगा, आता सांगितलं की सी डबल बॉन्ड ओ ग्रुप कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे ना ओके. मग ह्याच कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला एका साईडला OH ग्रुप अटॅच असेल, हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतो आपण. OH ग्रुपला काय म्हणतोय आपण, हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतोय ना. म्हणजे ह्या कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला एका साईडला OH अटॅच असेल आणि एका साईडला अल्किल ग्रुप अटॅच असेल किंवा अरिल ग्रुप अटॅच असेल तर ह्याला आपण काय म्हणणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणणार आहे. लक्षात का, हे आपलं कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. लक्षात आलं की सगळ्यांना डिफरन्स. कार्बोनिल फंक्शनल ग्रुपमध्ये बघा परत सांगतोय, कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला एका साईडला हायड्रोजन अटॅच असेल आणि एका साईडला अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं, अल्डिहाइड म्हणायचं ओके. आणि कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला दोन्ही साईडला अल्किल ग्रुप अटॅच असतील ओके तर त्याला काय म्हणायचं, केटोन असं म्हणायचं. मग हे दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील, बरोबर आहे, सेम असतील किंवा डिफरंट असतील. किंवा ह्याच कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला एका साईडला अल्किल ग्रुप अटॅच असेल एका साईडला अरिल ग्रुप अटॅच असेल तरीसुद्धा तो काय झाला, केटोन झाला ओके. आणि ह्याच कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला दोन्ही साईडला अरिल ग्रुप म्हणजे ॲरोमॅटिक रिंग अटॅच असेल तरीसुद्धा तो काय झाला, केटोन झाला ओके. आणि ह्याच कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला एका साईडला OH ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप आणि एका साईडला अल्किल किंवा अरिल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणणार, त्याला कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणणार आहे ओके. मग ह्या सगळ्यांचं एक एक एक्झाम्पल लिहूया आपण. बघा इथं समजा अल्किल ग्रुप तुम्ही CH3 घेतला, CH3 ग्रुपला तुम्ही काय म्हणताय, काय म्हणताय याला, मिथिल ग्रुप ना ओके. आणि पुढं तुम्ही सेम फंक्शनल ग्रुप अटॅच करा, C डबल बॉन्ड OH बरोबर आहे ओके. ह्याचं नेम आपलं काय, हे अल्डिहाइडचं असिटाल्डिहाइड ओके. ह्यांचं कॉमन आणि IUPAC नेम पुढच्या पॉईंटमध्ये आपण स्टडी करणारच आहे ओके. तोपर्यंत नाव लक्षात ठेवायचं काय, असिटाल्डिहाइड आहे ओके. आणि ह्याच अल्डिहाइड ह्या फंक्शनल ग्रुपला तुम्ही ॲरोमॅटिक रिंग अटॅच केली ओके अशा पद्धतीनं. ही बेन्झीन रिंग म्हणजे ॲरोमॅटिक रिंग ना, म्हणजेच ती अरिल ग्रुप आहे आपला ओके. पुढं आपण तुम्ही डायरेक्ट CHO लिहिलं तरी चालेल किंवा C डबल बॉन्ड OH लिहिलं तरीसुद्धा चालेल, लक्षात का. की ही बेन्झीन रिंगला अल्डिहाइड ग्रुप आहे, CHO अल्डिहाइड ग्रुप ना आपला ओके. ह्याला तुम्ही काय म्हणताय, बेन्झाल्डिहाइड बरोबर आहे. हे काय झालं, बेन्झाल्डिहाइड, अंडरस्टँड. त्यानंतर नेक्स्ट बघा ह्याचं एक्झाम्पल घेऊया आपण आता. सेम कार्बोनिल फंक्शनल ग्रुप मी इथं लिहिला आहे. मग एका साईडला मी मिथिल ग्रुप अटॅच केला, CH3 सेम आहे ना ओके, मिथिल ग्रुप्स. आणि एका साईडला दोन्ही साईडला मी सेम अल्किल ग्रुप अटॅच केले. ह्या साईडला पण मिथिल ग्रुप आहे आणि ह्या साईडला पण मिथिल ग्रुप आहे, बरोबर आहे नाही. मग दोन्ही साईडला अटॅचले अल्किल ग्रुप सेम आहेत, हा केटोन आहे चाल का. ह्याचं आपलं नेम आहे ॲसिटोन, कॉमन नेम हे तुम्हाला माहीत असेल ओके. CH3CO CH3
ॲसिटोन म्हणतो ना आपण कॉमनली. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप एका साईडला अल्किल अटॅच करा, एका साईडला आरिल अटॅच असते. एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, सेम बघा मग सी डबल बॉन्ड ओ ग्रुप ॲज इट इज असेल. ओके, इकडं तुम्ही सेम ग्रुप ठेवा CH3, ह्या साईडला ॲरोमॅटिक रिंग लिहा बेन्झीन. ओके, लक्षात आलं, एका साईडला अरिल ग्रुप एका साईडला अल्किल ग्रुप्स. एक्झाम्पल ऐक न्यायचं. ओके, त्यानंतर ह्याचं जे नेम आहे ह्याचं आपण नेम IUPAC नेम आहे, तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कसं तयार होणार ते. ओके, ह्या कंपाऊंडचं नेम आहे ॲसिटोफेनॉन. ओके, ॲसिटोफेनॉन झाला. अंडरस्टँड. त्यानंतर आता दोन्ही साईडला कार्बोनिल ह्या फंक्शन ग्रुपला दोन्ही साईडला अरिल ग्रुप आणि असले एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, बघा इथं मग ही आपली बेन्झीन रिंग आहे, इथं सी डबल बॉन्ड ओ, परत आपली बेन्झीन रिंग. ओके, लक्षात आलं. अंडरस्टँड. सी डबल बॉन्ड ओ, कार्बोनिल ह्या फंक्शन ग्रुपला दोन्ही साईडला ॲरोमॅटिक रिंग अटॅच आहे ना, बेन्झीन रिंग. ह्या कंपाऊंडचं नेम आहे ते आपलं बेन्झोफेनॉन. लक्षात आलं का? ओके, लक्षात आलं. त्यानंतर पुढचा आता कार्बोक्सिलिक ॲसिडचं एक्झाम्पल घेऊया. आता समजा अल्किल ग्रुप मी इथे घेतला CH3, पुढचा COOH ॲज इट इज आहे. तुम्ही डायरेक्ट असं COOH लिहिलं तरी चालेल. लक्षाल का, असं स्प्लिट न करता बॉन्डिंग. लक्षाल का, कार्बन डबल बॉन्ड ऑप्शन पुढं काय आपला OH आहे ना, पुढे डायरेक्ट आपण COOH लिहिलं तरीसुद्धा चालेल. ओके, CH3COH हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, तो आपला ॲसिडिक ॲसिड आहे, ह्याचं नेम आहे. ओके, आता अरिल ग्रुप अटॅच करा म्हणजे बेन्झीन रिंग घ्या, त्याला तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप अटॅच करा CH3COH. ओके, किंवा हा COH डायरेक्ट अशा पद्धतीने लिहिलं तरीसुद्धा चालेल. अंडरस्टँड. लक्षात आलं. हा काय आपला, ह्याचं नेम आहे आपलं बेन्झोइक ॲसिड. बेन्झीनला COOH अटॅच असेल तर काय येणार, बेन्झोइक ॲसिड येणार. लक्षात आलं. अशा पद्धतीने ही अल्डिहाइड्स, केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडला डिफरन्स आहे, लक्षात घ्या. अंडरस्टँड. लक्षात आहे का? सांगा बघूया काय असणार आहे. कार्बोनिल फंक्शन ग्रुपमध्ये एका साईडला हायड्रोजन, एका साईडला अल्किल किंवा अरिल असेल तर अल्डिहाइड. कार्बोनिल फंक्शन ग्रुपला दोन्ही साईडला दोन अल्किल ग्रुप किंवा एक अल्किल एक अरिल किंवा दोन्ही अरिल ग्रुप अटॅच असतील तर केटोन असणार आहे. चल का, केटोन झाला. आणि कार्बोनिल ह्या फंक्शन ग्रुपला एका साईडला OH ग्रुप, एका साईडला अल्किल किंवा अरिल ग्रुप अटॅच असेल तर काय येणार, तो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. अंडरस्टँड. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड. मग हेच कार्बोक्सिलिक ॲसिड हे दोन फंक्शनल ग्रुपचं कॉम्बिनेशन आहे. असेल का, कुठले दोन फंक्शनल ग्रुप आहेत बघा. सी डबल बॉन्ड ओ ग्रुपला काय म्हणताय तुम्ही, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप ना, बरोबर आहे ना. आणि OHला काय म्हणताय सांगा बघूया. OH हा फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडला काय म्हणताय तुम्ही, कुठला म्हणताय, कुठला, अल्कोहोल. करेक्ट. ओके, हा अल्कोहोल आहे ना. ओके, OH ग्रुप हा अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. आणि हा OH आणि कार्बोनिल ही दोन्ही कंबाईन झाल्यावरती काय मिळणार आपल्याला, कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप मिळणार आहे. चल का, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे सी डबल बॉन्ड O प्लस OH, ही दोन्ही कंबाईन झाली की काय मिळणार आहे, COOH मिळणार आहे. म्हणजे कार्बोनिल ग्रुप प्लस हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, म्हणजे त्याला आपण अल्कोहोल म्हणतो. मग ह्या COOH स्पेशल ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कार्बॉक्सिल ग्रुप असं म्हणणार आहे. आणि RCOHला आपण काय म्हणणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणणार आहे. चल का, COOHला काय म्हणायचं, कार्बॉक्सिल फंक्शनल ग्रुप्स. आणि ह्याला पुढं अल्किल ग्रुप अटॅच झाला तरच तो काय होणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड होणार आहे. अंडरस्टँड. लक्षात ना. ओके, अशा पद्धतीनं हे अल्डिहाइड्स, केटोन्स आणि काय आपला कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. अंडरस्टँड. ओके, लक्षात आहे ना. आता मग ही अल्डिहाइड्स आणि केटोन्स ह्या दोघांच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड हा डिफर झाला आहे, म्हणजे सेपरेट झाला आहे. का सेपरेट झाला आहे, कारण का ह्याच्यामध्ये कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला कोण अटॅच आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे हा अल्डिहाइड्स आणि केटोनपासून सेपरेट झाला आहे. आणि सेपरेट फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी तो रिप्रेझेंट करत असतो.
आणि अल्डिहाइड्स आणि केटोन्स ह्याच्यामध्ये फक्त कार्बोनिल ग्रुपच आहे, ह्याला दुसरा कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच झालेला नाही कार्बोक्सिलिक ॲसिड सारखं. त्यामुळं अल्डिहाइड्स आणि केटोन्स ह्या दोघांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन सेम असतात. लक्षात आलं. आता लक्षात घ्या, हेच अल्डिहाइड्स केटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहेत, ह्यांचा डे टू डे लाईफमध्ये आपल्याला फ्लेवर प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजे पर्टिक्युलर स्मेल देण्यासाठी ओके आपण आता जे कोल्ड्रिंक्स वगैरे घेत असतो लक्षात घ्या ओके, सोडा असेल, जिरा सोडा असेल ओके, त्यामध्ये जो फ्लेवर मिक्स केला होतो, त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे फ्लेवर असतात तुम्हाला माहीत आहे, त्याला काय ॲपल फ्लेवर, ॲपलचा फ्लेवर मिक्स केला होता, ॲपल काय नसतं त्यामध्ये, ॲपल फ्लेवर असेल, त्यानंतर दुसरा आपला जिंजर फ्लेवर असेल, चल का आलं असलेला फ्लेवर असतो. अशा तिने वेगवेगळे फ्लेवर प्रोड्यूस करण्यासाठी हे पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याच्यामध्ये ॲड केले जातात. मग कुठले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचा डे टू डे लाईफमध्ये फ्लेवर प्रोड्यूस करण्यासाठी किंवा ऑर्डर प्रोड्यूस करण्यासाठी ओके यूज केला होतो. ओके आता आपण जे परफ्यूम वापरतो, त्यानंतर वेगवेगळे फूड बेकरी प्रॉडक्ट्स आपण वापरतो, त्याच्यामध्ये हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा यूज केला जातो. लक्षात घ्या, त्यातले वेल नोन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण इथं बघूया. चलो बघा कुठले कुठले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत बघा. ओके बघा कुठले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे लक्षात घ्या. ह्यामध्ये मी कंपाऊंड्स इथं लिहितोय, नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स आणि त्या कंपाऊंडचा ऑर्डर किंवा फ्लेवर कुठला आहे, ऑर्डर ऑफ फ्लेवर म्हणजे वास कुठला आहे ओके, कुठला फ्लेवर प्रोड्यूस करतो तो कंपाऊंडला आणि कुठल्या फूड मटेरियलला तो फ्लेवर किंवा स्मेल प्रोड्यूस करण्यासाठी हा ऑर्गॅनिक कंपाऊंड यूज केला जातो. हे बघा पहिला कंपाऊंड मी इथे घेतोय, ब्युटारॅल्डिहाइड. ब्युटारॅल्डिहाइड हा अल्डिहाइड आहे लक्षात घ्या ओके, ब्युटारॅल्डिहाइड अल्डिहाइड आहे. हा ब्युटारॅल्डिहाइड अल्डिहाइडचा जो ऑर्डर आहे किंवा फ्लेवर आहे, ऑर्डर म्हणजे स्मेल वास कुठला आहे लक्षात घ्या, ह्याचा बटरी ऑर्डर आहे लक्षात घ्या ओके, बटरसारखा ओके बटरी ऑर्डर आहे आणि त्याचा यूज कुठे केला होता बघा, फूड प्रोडक्ट्समध्ये, फूड अँड मार्गारीन. मार्गारीन आपले सगळे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ओके, आपण जे खातो मार्गारीन चीज असेल ओके, जेली असेल त्यामध्ये ओके, ते मार्गारीन लक्षात घ्या ओके. फूड मटेरियल्समध्ये आता ब्रेड वगैरे घेतो ना, त्यांना बटरी ऑर्डर प्रोड्यूस करण्यासाठी हा ब्युटारॅल्डिहाइड यूज केला होतो लक्षात घ्या, मिक्स केला होतो फ्लेवर म्हणून ओके. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये नेक्स्ट बघा दॅट इज फॅनिलिन. फॅनिलिन हे कंपाऊंड आहे, ह्याचा जो फ्लेवर आहे किंवा ऑर्डर आहे तो फॅनिलासारखा असतो लक्षात घ्या. फॅनिला आईस्क्रीम आहे ते आपल्याला ओके, फॅनिला आईस्क्रीम ओके, त्या वतीनं फॅनिला ओके, ह्याचा यूज आहे तो फूड मटेरियलमध्ये केला होतो. फूडला फॅनिला फ्लेवर प्रोड्यूस करण्यासाठी वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट्स आहेत त्यांना ओके, केक वगैरे आपण घेतो फॅनिला ऑर्डर प्रोड्यूस करण्यासाठी ना ओके, त्यासाठी प्रोड्यूस करतो आपण, हा कंपाऊंड यूज करतो त्यामध्ये. त्यानंतर थर्ड याच्यामध्ये बघा कंपाऊंड आपण घेणार आहे फॅनिलिन नंतर नेक्स्ट याच्यामध्ये ॲसिटोफिनॉन. ॲसिटोफिनॉन आपला केटोन आहे, तर ह्याचा जो ऑर्डर किंवा फ्लेवर आहे तो कुठला आहे बघा, पिस्ताचिओ. हे तुम्हाला CET नीटसाठी विचारले येतात क्वेश्चन लक्षात घ्यायच्यावरती ओके. पिस्ताचिओ ऑर्डर आहे ओके, पिस्ता कलर आपण म्हणतो ओके, पिस्ता ऑर्डर आईस्क्रीमला असतो त्या पद्धतीनं ओके, पिस्ता आईस्क्रीम आपण म्हणतो ना ओके, त्यामध्ये इथं यूज कुठे येणार सांगा, आईस्क्रीममध्ये ओके, आईस्क्रीमला तो फ्लेवर देण्यासाठी ओके हा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा ट्रान्ससिनामाल्डिहाइड. ट्रान्ससिनामाल्डिहाइड ही अल्डिहाइड आहे. आता ह्याला सिस आणि ट्रान्स तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ओके, अल्किन टॉपिकमध्ये हायड्रोकार्बन्स तुम्ही बघितलं आहे ना. हे परत सगळ्यांचे मी स्ट्रक्चर काढून दाखवते. स्ट्रक्चर काय आपले इम्पॉर्टंट नाहीत, हे तुम्हाला कुठे विचारणार आहेत, फक्त कंपाऊंड त्याचा ऑर्डर आणि
फूड मटेरियलमध्ये कुठे यूज केला होता. नंतर तुम्हाला मी स्ट्रक्चर दाखवतो हे झाल्यानंतर. ओके, काय असणार आहे बघा, ट्रान्ससिनामाल्डेट ह्याचा जो ऑर्डर आहे तो सिनामोन सारखा असतो. सिनामोन म्हणजेच काय, सिनामोन दालचिनी. ओके, स्पायसेसमध्ये यूज करतो ना मसाल्याचे पदार्थ आपण, सिनामोन. ड्रग्समध्ये यूज करतो आपण. ओके, ड्रग्स तयार करण्यासाठी वेगवेगळे ड्रग्स. ओके, त्यानंतर स्पायसेसमध्ये, ओके, स्पायसेस मसाल्याचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये असतो ना सिनामोन. ओके, स्पायसेस. त्यानंतर कँडी. ओके, कँडी मटेरियल जे असणार आहे ड्रग्सच्या कॅटेगरीमध्ये सेम आहे कँडी मटेरियल, परंतु ड्रगपेक्षा ड्रग एवढं जास्त कॉन्सन्ट्रेटेड नसतं, ते थोडंसं सॉफ्ट असतं ते कँडी मटेरियल. ओके, त्या सगळ्यांच्यामध्ये हा ट्रान्ससिनामाल्डेट यूज केला होतो. प्रत्येक वेळी दालचिनी आपण शोधत नाही, डायरेक्ट सिनामाल्डेट ॲड करणार. ओके, त्याचा फ्लेवर येणार सगळ्यांना. ओके, ह्यामध्ये ड्रग्स, स्पायसेस अँड कँडी मटेरियल्स ओके ह्यामध्ये यूज होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा याच्यामध्ये मस्कोन. मस्कोन इट इज अ केटोन. हा केटोन आहे. ह्याचा जो स्पेशल ऑर्डर किंवा फ्लेवर आहे तो मस्की अरोमा. मस्की अरोमा प्रोड्यूस करण्यासाठी ह्याला आपण कस्तुरी मृग असं म्हणतो, लक्षात घ्या. ही मस्क डिअरपासून काढलं जातं. पर्टिक्युलर जी हरिण असते आपली, हरिणीपासून ते काढलं जातं. ओके, त्याचं जे पर्टिक्युलर फ्लेवर सिक्रेट होत असतो त्यांच्या त्या फॅटमधून, त्या मस्क डिअर नावाची हरिण आहे ती, तिच्यापासून हा मस्की अरोमा काढला होतो. आणि हा जो ॲरोमा आहे, पर्टिक्युलर फ्लेवर आहे, तो आपला परफ्यूममध्ये यूज केला होतो. परफ्यूम्स तयार करण्यासाठी जे आपण स्प्रे यूज करतो ना, ओके, त्यामध्ये यूज केला होतो, लक्षात घ्या, मस्की अरोमा. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये बघा बेन्झाल्डिएट. हा जो अल्डिहाइड आहे बेन्झाल्डेट, ह्याचा जो ऑर्डर आहे तो बिटर आल्मंड. बिटर आल्मंड्स. आल्मंड्स कशाला म्हणतो आपण, आल्मंड्स. ओके, आल्मंड्स आपलं काय असणार आहे, बदाम असतं ना. ओके, बिटर आल्मंड कडवट, ओके, बदाम असणार आहे त्या पद्धतीने. ह्याचा जो यूज आहे तो फूड मटेरियलमध्ये यूज केला होतो, लक्षात घ्या. ओके, व्हेरियस फूड मटेरियल्सला तो स्मेल प्रोड्यूस करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट वन ह्याच्यामध्ये दॅट इज द ब्युटेन 2,3 डायन. ब्युटेन 2,3 डायन ह्याच्यामध्ये हा सुद्धा केटोन आहे. 2 कार्बनिक फंक्शनल ग्रुप इथं प्रेझेंट आहेत, 2 आणि 3 नंबरच्या कार्बनला. की त्यामुळे ब्युटेन 2,3 डायन म्हटलेलं आहे. ह्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहे आता हे झाल्यानंतर. बघा ब्युटेन 2,3 डायन ह्याचा जो ऑर्डर आहे तो बटरी ऑर्डर, लक्षात घ्या, बटरी ऑर्डर आहे. आणि हा वेल नोन फूड मटेरियल तुमचा आवडता असणार आहे पॉपकॉर्नमध्ये यूज केला होता. ओके, पॉपकॉर्नला बटरी ऑर्डर प्रोड्यूस करण्यासाठी हे ब्युटेन 2,3 डायन तिथं ॲड केलं जातं, लक्षात घ्या. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीने हे पर्टिक्युलर कंपाऊंड्स आहेत, ह्यांचा फ्लेवर प्रोड्यूस करण्यासाठी वेगवेगळ्या फूड मटेरियल्समध्ये ही यूज करतो आपण कार्बनिक कंपाऊंड्स. अंडरस्टँड. आता मग लक्षात घ्या, ह्या कंपाऊंडचे आता स्ट्रक्चर्स तुम्हाला मी इथं रिप्रेझेंट करतो. कसे असणार आहेत बघा, हे लक्षात येईल सगळ्यांना. ओके, राईट ऑन अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यामध्ये लॅब द कंपाऊंड्स कंटेनिंग carbonyl functional groups. The compounds containing carbonyl functional groups. The compounds containing carbonyl functional groups is called carbonyl compounds. Is called carbonyl compounds. Okay. तो लॅब कार्बनिल फंक्शनल ग्रुप दाखवा खाली. C डबल बॉन्ड O ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हणायला खाली लिहा दाखवा देतं. C डबल बॉन्ड O ग्रुप या समूहाने ह्याला काय म्हणणार, कार्बोनिल ग्रुप्स. ओके, ते वरचं काय लिहू नका, हे परत आता आपण लिहिणार आहे. C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप्स. ओके, त्यानंतर
इथं म्हणा कार्बोनिल कार्बन, ह्याला कार्बोनिल कार्बन असं म्हणायचं. सी डबल बॉन्ड ओ ग्रुप, कार्बोनिल ग्रुपमधल्या कार्बनला कार्बोनिल कार्बन. आणि हा जो ऑक्सिजन आहे दिस आर नोन ॲज अ कार्बोनिल ऑक्सिजन, कार्बोनिल ऑक्सिजन. ओके, त्याच्यानंतर खाली लिहा, त्या खाली लिहून घ्या. द अल्डिहाइड्स अँड केटोन्स, द अल्डिहाइड्स अँड केटोन्स, द अल्डिहाइड्स अँड केटोन्स both are carbonyl compounds. The aldehydes and ketones both are carbonyl compounds. The aldehydes and ketones both are carbonyl compounds containing carbonyl functional group, containing carbonyl functional groups. ब्रॅकेट मध्ये हे दाखवा, सी डबल बॉन्ड ओ containing carbonyl functional groups. ओके, सी डबल बॉन्ड ओ. त्यानंतर त्याच्या खाली लिहा aldehydes in which, aldehydes in which carbonyl carbon, aldehydes in which carbonyl carbon is attached to one side hydrogen atom, one side hydrogen atom, attached to one side hydrogen atom, and other side alkyl or aryl groups, alkyl or aryl groups. Okay, alkyl or aryl groups. ओके, त्याच्या खाली रिप्रेझेंटेशन दाखवा, सी डबल बॉन्ड ओ एच अल्किल और अरिल. ओके, अशा तीन दाखवा खाली. ओके, त्यानंतर त्याच्या खाली CHO ग्रुप, CHO ग्रुप, CHO ग्रुप, CHO ग्रुप इज कॉल्ड aldehydic functional groups. CHO group is called aldehydic functional group. CHO group is called aldehydic functional group or formyl group or formyl groups. ओके, म्हणजे CHO ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, aldehydic functional group or formyl group असं म्हणणार आहे. ओके, त्याचं एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पल एक लिहून घ्या, CH3CHO, CH3CHO. ह्याचं नाव लिहा, त्याच्या खाली असिटाल्डेट. ओके, असिटाल्डेट जे अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेतलं आहे आपण. ओके, अल्किल ग्रुप डॅशलं. ओके, असिटाल्डेट. त्यानंतर दुसरा आता ॲरोमॅटिक रिंग अटॅच असलेलं लिहून घ्या, बेन्झीन रिंगला CHO अटॅच करा. नेम याचं काय, बेन्झाल्डेट. ओके, बेन्झाल्डेट. त्यानंतर त्याच्या खाली द केटोन्स इन विच, द केटोन्स इन विच, द केटोन्स इन विच कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुप is attached to, carbonyl group is attached to, काय लिहिणार तुम्ही, one side carbonyl group is attached to two alkyl, attached to two alkyl, carbonyl group is attached to two alkyl groups. Okay, carbonyl group is attached to two alkyl groups or one alkyl or one aryl groups. Okay, the ketones in which carbonyl group is attached to two alkyl groups or one alkyl or one aryl groups or two aryl groups or
2 aryl groups. ओके, अंडरस्टँड. केटोनमध्ये कार्बोनिल फंक्शनल ग्रुप 2 अल्किल ग्रुपला किंवा 1 अल्किल 1 अरिल किंवा दोन्ही अरिल ग्रुपला अटॅच असणार आहे. अंडरस्टँड. ओके, एक्झाम्पल लिहा. ह्याचं एक्झाम्पल लिहा. आता खाली एक्झाम्पल लिहा त्यांचे. CH3 COCH3 ह्याचं नेम काय आपलं? ॲसिटोन. ओके, त्याचं नेम लिहा. एक्झाम्पल ॲसिटोन. हे कोणाचं आहे? दोन्ही साईडला अल्किल ग्रुप अटॅचलं एक्झाम्पल आहे ना. त्यानंतर आता 1 अल्किल आणि 1 अरिलचं एक्झाम्पल मी इथं लिहितोय. CS बेन्झीन रिंग, 1 अल्किल 1 अरिल ग्रुप्स. ओके, हे एक्झाम्पल लिहा. ह्याचं नेम आहे आपलं ॲसिटोफेनॉन. ओके, ॲसिटोफेनॉन लिहा. ओके, त्यानंतर हे झालं ॲसिटोफेनॉन. आणि नेक्स्ट आता दोन्ही साईडला अरिल ग्रुप अटॅचला एक्झाम्पल लिहा. ह्याचं नेम काय आपलं? बेन्झोफेनॉन. ओके, नेम ऑफ दिस बेन्झोफेनॉन. ओके, बेन्झोफेनॉन. त्यानंतर नेक्स्टला ओके, हे झाल्यानंतर द कार्बोक्सिलिक ॲसिड in which carbonyl group is attached to one side OH group. ओके, ह्याला स्प्रॅकेटमध्ये तुम्ही काय म्हणताय? हायड्रॉक्सिल ग्रुपला. वन साइड OH group and one side OH group and other side alkyl or aryl groups. Okay, in carboxylic acid, carbonyl group is attached to one side hydroxyl group and other side alkyl or aryl groups. Okay, एक्झाम्पल लिहायचं. ओके, याचा जनरल फॉर्म्युला लिहा. आता खाली कसा लिहिणार सांगा? RC∠OH. ओके, इकडं ॲरोमॅटिक रिंग असेल किंवा अल्किल ग्रुप असेल. ओके, हा जनरल फॉर्म्युला लिहा. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल इथं लिहा. CH3COOH. These are acetic acid. Okay, and these are benzoic acid. ओके, हे दोन एक्झाम्पल यांचे. त्यानंतर नेक्स्टला द नॅचरली ऑकरिंग कार्बनिक कंपाउंड्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. The naturally occurring organic compounds of aldehydes and ketones. The naturally occurring organic compounds of aldehydes and ketones used in pharmaceuticals. असलं pharmaceuticals. ओके, फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधामध्ये. ओके, फार्मास्युटिकल्स अँड used in pharmaceuticals and to produce flavor in food products. Some of these are as follows.
त्यातली काही आपण इथे घेतलेले आहेत. ओके, सम ऑफ दिस आर ॲज फॉलोज. ओके, हे आपलं लिहून झालं. ओके, हे झालं आहे का? ओके, कंप्लीट झाले ना, हे सगळ्यांना लिहिलं. ओके ओके, ही कंपाऊंड्स लिहून घ्या सगळे. कंपाऊंड्स ऑर्डर किंवा फ्लेवर आणि कुठल्या फूड मटेरियलला फ्लेवर प्रोड्यूस करण्यासाठी केला जातो. ओके, नेक्स्ट राईट डाऊन क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, क्लासिफिकेशन ऑफ, नेक्स्ट पॉइंट, क्लासिफिकेशन ऑफ aldehydes, ketones and carboxylic acids. Carboxylic acids. Okay. First here classification of aldehydes. Okay, aldehydes. Okay, write down first aldehydes. Aldehydes are classified into two types. Aldehydes are classified into two types. Aldehydes are classified into two types. Depending upon nature of carbon skeleton. Depending upon nature of carbon skeleton. Depending upon nature of carbon skeleton. कार्बन स्केलेटन म्हणजेच काय असणार आहे आपलं? ओके, कार्बनची अरेंजमेंट कशी आहे? ओके, कार्बन ॲरोमॅटिक रिंगला अटायचं आहे की ॲलिफॅटिक कार्बनला अटायचं आहे, सॅच्युरेटेड कार्बनला, त्याच्यावरून. ओके, फर्स्ट क्लासिफिकेशन अल्डिहाइडसाठी ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. ओके, ॲलिफॅटिक अल्डिहाइड्सची डेफिनेशन काय आपली लक्षात घ्या. ओके, द aldehydes in which CHO group, the aldehydes in which CHO group is attached to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom of alkyl groups. sp3 hybridized carbon atom of alkyl groups. ओके, ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स कशाला म्हणणार आहे आपण? ज्या अल्डिहाइडमध्ये CHO हा ग्रुप, ओके, अल्डिहाइड ग्रुप आहे आपला, हा कुठं अटॅच असणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे. अल्किल ग्रुपच्या sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बन ॲटमला. ओके, बघा मग लक्षात घ्या, हा आपला CHO ग्रुप आहे. या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे? या ग्रुपला आपण काय म्हणतो? CHO ग्रुपला ओके, अल्डिहाइड फंक्शन ग्रुप ऑर फॉर्मिल ग्रुप असं म्हणतो आपण. ओके, हा अल्डिहाइड फंक्शन ग्रुप कुठं अटॅच असणार आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुप्स. ओके, इथं मग sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम अल्किल ग्रुपचा आपण लिहूया CH3. ओके, इथं CH3 लिहिला आपण. ओके, इथं अल्डिहाइड हा C डबल बॉन्ड O ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन आपलं काय असणार आहे? sp3 असणार आहे. लक्षात का? म्हणजे हा कार्बन आपला सॅच्युरेटेड असणार आहे. इथं कार्बनला सगळे असणारे बॉन्ड कसे आहेत?
सिंगल बॉन्ड आहेत लक्षात घ्या. इथले 3 हायड्रोजन आपण स्प्लिट करून दाखवलेत. ओके, पुढं हा CHO आहेच ना. ओके, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अडायचा आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp3 असतं लक्षात घ्या. आणि तोच sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन एटम हा कशामधला असतो, अल्किल ग्रुपचा असतो लक्षात घ्या. कुठला अल्किल ग्रुप आहे सांगा इथं, CH3. नाव काय याचं, मिथाइल ग्रुप्स. ओके, याचं नाव काय आपलं, मिथाइल ग्रुप आहे ना. लक्षात आलं. मग एक्झाम्पल लिहा तुम्ही तिथं, एक्झाम्पल लिहून घ्या इथं, CH3 CHO. ओके, हा आपला sp3 हायब्रिडायज्ड कार्बन आहे. ओके, नेम ऑफ दिस असिटाल्डेट. ओके, आणि ह्याचा जनरल फॉर्म्युला आपला कसा असणार आहे, RCHO, किंवा हाच तुम्ही स्प्लिट करून कसं लिहिणार आहे, RC डबल बॉन्ड OH. ओके, हा जनरल फॉर्म्युला आहे. ओके, R अल्किल ग्रुप असणार आहे. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट वन, इथं कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आपला अटायचा आहे. ह्या कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला एका साईडला काय अटायचं आहे, आपला हायड्रोजन. ओके, एका साईडला काय अटायचं आहे, अल्किल ग्रुप आहे. त्याला आपण काय म्हणतो, अल्डिहाइड्स. ओके, आता मग ह्या अल्डिहाइडमध्ये एक्सेप्शन केस एक आहे आपली, कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला दोन्ही साईडला हायड्रोजन जर अटॅच असेल, दीज आर फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड्स. ओके, अल्डिहाइडचा पहिला मेंबर, जसा अल्केनचा पहिला मेंबर कुठला आहे आपला, एक कार्बनचा CH4, ह्याचं नेम काय आपलं, मिथेन आहे. ओके, दुसरा आपला C2H6 काय म्हणतो आपण, इथेन. ओके, प्रोपेन, ब्युटेन, लाईक दिस. त्या पद्धतीनं अल्डिहाइडचा फर्स्ट मेंबर एक कार्बन ॲटम असणारा, ही एक्सेप्शन केस आहे. आपण डेफिनेशन काय सांगितलं आहे, द अल्डिहाइड्स इन विच CHO ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडायज्ड कार्बन एटम ऑफ अल्किल ग्रुप्स. ओके, CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बन एटमला अटॅच असणार आहे. ओके, परंतु ही एक्सेप्शन आहे. इथं काय आपला हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे ना, हा एकच एक्सेप्शन आहे आपलं लक्षात घ्या. ह्याचं नेम आहे आपलं फॉर्माल्डिहाइड. ओके, ओके, फॉर्माल्डिहाइड एक्सेप्शन. ओके, राइट डाउन दिस एग्जाम्पल, जनरल फॉर्म्युला. ओके, देन also write except formaldehyde, except formaldehyde. ओके, आणि त्याचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करा, एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड HCOOH, फॉर्माल्डिहाइड. ओके, HCOOH, फॉर्माल्डिहाइड. ओके, these are exception cases. Okay, in which CHO group is not bonded to sp3 hybridized carbon atom. इथला CHO ग्रुप sp3 ला आहे का, नाही ना, हायड्रोजनला अटॅच आहे, बरोबर आहे की नाही. ओके, त्यामुळे ही एक्सेप्शन केस आहे लक्षात घ्या आपली. ओके, देन नेक्स्ट सेकंड टाइप ऑफ क्लासिफिकेशन, ॲलिपॅटिक अल्डिहाइड. देन राइट डाउन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. Second type of aldehydes, these are aromatic aldehydes. Okay, aromatic aldehydes. Okay, aromatic aldehydes ची डेफिनेशन कशी होईल बघा, the aldehydes in which the aldehydes in which CHO group, the aldehydes in which CHO group is directly attached to the aromatic ring, directly attached to the aromatic ring or benzene ring. Okay, is known as a
ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके, ज्या अल्डिहाइडमध्ये CHO हा जो फंक्शन ग्रुप आहे, ओके, तो कुठं अटॅच असणार आहे? डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला किंवा बेन्झीन रिंगला अटॅच असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके, बघा मग हा CHO फंक्शन ग्रुप आहे, इथं आपण बेन्झीन रिंग काढली, ॲरोमॅटिक रिंग आहे की नाही? हा CHO ग्रुप डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच आहे की नाही? बेन्झीन रिंग आपली कुठली रिंग आहे? ॲरोमॅटिक रिंग ना. ॲरोमॅटिक रिंग का म्हणतो आपण? ॲरोमॅटिक रिंगमध्ये काय असतो? अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड असतो. लक्षात आलं? बेन्झीन रिंग डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल सिंगल. ओके, ॲरोमॅटिक रिंग आहे. ओके, ज्या अल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला किंवा बेन्झीन रिंगला अटॅच असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे? ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणणार आहे. ओके, नेम ऑफ दिस अल्डिहाइड बेन्झाल्डेट. ओके, these are example of aromatic aldehyde. Okay, benzaldehyde. Okay, again we have to write another example. These are salicyl aldehyde. Okay, these are salicyl aldehyde. बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे? अल्डिहाइड ग्रुप आणि OH ग्रुप. अल्डिहाइड ग्रुप हा फंक्शन मेजर फंक्शन ग्रुप आहे, OH हा लोअर फंक्शन ग्रुप आहे. सॅलिसिल अल्डिहाइड, CHO ग्रुप डायरेक्ट बेन्झीनला अटॅच आहे ना. ओके, नेक्स्ट वन CHONO2. ओके, नेम ऑफ दिस कंपाउंड पॅरानायट्रोबेन्झाल्डेट. ओके, याचं नेम काय आपलं? पॅरानायट्रोबेन्झाल्डेट. ही पोझिशन बघा, CHO अटॅचला पोझिशन आपली फर्स्ट आहे, इथं सेकंड आहे, ही थर्ड आहे, फोर्थ. 1-4 पोझिशनला आपण काय म्हणतो? पॅरा पोझिशन असं म्हणतो. लक्षात घ्या, 1-4 पोझिशन पॅरा पोझिशन. ओके, पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे ना, NO2 ग्रुप. पॅरानायट्रो बेन्झीनला अल्डिहाइड आहे ना, पॅरानायट्रोबेन्झाल्डेट. ओके, ह्या कंपाऊंडचे डेरिव्हेटिव्हज आहेत ना, ह्याच्यापासूनच हे सगळ्या तयार केलेत की आपण. इथं CHO आहे फक्त बेन्झीनला, इथं काय अटॅच केलं आहे? OH अटॅच केला आहे, आणि इथं काय अटॅच केला आहे? NO2 अटॅच केला आहे. ओके, हे सगळे कॉमन नेम आहेत ह्या कंपाऊंडचे. लक्षात घ्या. ओके, सगळे कॉमन नेम आहेत. लक्षाला ॲरोमॅटिक अल्डिहाइड, दोघांचा डिफरन्स लक्षाला. अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन 2 टाईप्स आपले. कुठले 2 टाईप्स आहेत? ॲलिफॅटिक अल्डिहाइड अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके, ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये काय असणार आहे? CHO ग्रुप डायरेक्ट कुठं अटॅच असणार आहे? sp3 हायब्रिडाइजचे कार्बोनेटम ऑफ अल्किल ग्रुप्स. अल्किल ग्रुपच्या sp3 हायब्रिडाइजच्या कार्बोनेटमला अटॅच असणार आहे. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंग किंवा बेन्झीन रिंगला अटॅच असणार आहे. अंडरस्टँड? ओके, लक्षात आलं ना? अल्डिहाइडचं क्लासिफिकेशन लक्षात आलं, ह्यात काय डाऊट नाही ना. ओके, नेक्स्ट अल्डिहाइड्स. त्यानंतर नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण आता स्टडी करणार आहे केटोन्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ केटोन्स. ओके, राइट डाउन दिस क्लासिफिकेशन ऑफ केटोन्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ केटोन्स. ओके, केटोन्स. Ketones are classified into mainly 2 types. Ketones are classified into mainly 2 types. ओके, केटोनचं सुद्धा आपण 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन करणार आहे. फर्स्ट राईट डाऊन. फर्स्ट ॲलिफॅटिक केटोन. फर्स्ट ॲलिफॅटिक केटोन, सेम अल्डिहाइड सारखं. अल्डिहाइडमध्ये काय केलं आपण? ॲलिफॅटिक अल्डिहाइड, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. त्याच पद्धतीने केटोनमध्ये पण सेम असणार आहे, ॲलिफॅटिक केटोन आणि ॲरोमॅटिक केटोन्स. ओके, मग ॲलिफॅटिक केटोन कशाला म्हणायचं बघा? द केटोन इन विच, राईट डाऊन, द केटोन
in which carbonyl group is the ketone in which carbonyl group is attached to two alkyl groups. Okay, is known as a aliphatic ketones. Okay, ज्या केटोन मध्ये कार्बोनिल हा फंक्शन ग्रुप आहे, हा दोन अल्किल ग्रुपला अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ॲलिफॅटिक केटोन असं म्हणणार आहे. काय म्हणतोय बघा आपण, ज्या केटोन मध्ये कार्बोनिल हा फंक्शन ग्रुप दोन अल्किल ग्रुपला अटॅच असेल तर तो काय असणार आहे, ॲलिफॅटिक केटोन असणार आहे. मग बघा कार्बोनिल फंक्शन ग्रुप आता मी इथे काढतोय, C डबल बॉन्ड O हा कार्बोनिल फंक्शन ग्रुप ना. ओके, मग ह्याच्या दोन्ही साईडला आपण काय लिहिणार आहे, काय लिहिणार, दोन्ही साईडला अल्किल ग्रुप्स. ओके ओके, ह्या साईडला आपण अल्किल ग्रुप येणार आहे. ओके, अंडरस्टँड. आणि ह्या साईडला पण अल्किल ग्रुप येणार आहे. आपला अल्किल ग्रुप आपण R ने रिप्रेझेंट करतो ना. ओके, हा आपला ॲलिफॅटिक केटोनचा एक्झाम्पल आहे. मग इथं लक्षात घ्या, हे अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप हे सेम आहेत की डिफरंट आहेत. ओके, इट मे बी सेम ऑर डिफरंट. ओके, कार्बोनिल फंक्शन ग्रुपला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप हे सेम असतील किंवा डिफरंट असतील लक्षात घ्या, तरीसुद्धा त्याला काय म्हणायचं, ॲलिफॅटिक केटोन असं म्हणणार आहे आपण. मग हे अटॅच असलेले अल्किल ग्रुप सेम आहेत की डिफरंट आहेत त्याच्यावरून परत ॲलिफॅटिक केटोनचं क्लासिफिकेशन होतं आहे. लक्षात बघा, इथं आपण एक्झाम्पल घेतलं, CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके, कार्बोनिल ग्रुप आहे. अल्किल ग्रुप कुठला घेतला आहे आपण, मिथिल घेतला आहे ना दोन्ही साईडला. ओके, आता दोन्ही अल्किल ग्रुप डिफरंट असणारे एक्झाम्पल आहे घेतलं, एका साईडला CH3 घ्या, एका साईडला C डबल बॉन्ड OC2H5 घेतलं. ओके, कार्बोनिल फंक्शन ग्रुपला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम नाहीत ना. इथं एका साईडला कुठला आहे सांगा, कुठला ग्रुप आहे आपला, C2H5 इथाइल ग्रुप्स आणि CH3 मिथाइल ग्रुप्स. ओके, अंडरस्टँड. नेम ऑफ दिस ॲसिटोन. ओके, इथं अल्किल ग्रुप कुठला आहे आपला, इथिल आहे, हा मिथिल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचं आहे, कॉमन सिस्टीममध्ये आपण नॉमेनक्लेचर बघणारच आहे. इथाइल मिथाइल केटोन, अंडरस्टँड, याचं नेम आपलं. ओके, इथाइल मिथाइल केटोन्स हा आपला ॲलिफॅटिक केटोन आहे. हा याचा जनरल फॉर्म्युला लक्षात घ्या, हा आपला जनरल फॉर्म्युला आहे. ओके, की ही केटोनचा जनरल फॉर्म्युला आहे. आता मग हा जो ॲलिफॅटिक केटोन्स आहे ह्याचं परत आपण क्लासिफिकेशन करणार आहे. कशाच्या आधारे, कसं करणार आहे, कार्बोनिल फंक्शन ग्रुपला अटॅचले अल्किल ग्रुप सेम आहेत की डिफरंट आहेत त्याच्यावर. ओके, मग जर लक्षात घ्या, ह्या कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले अल्किल ग्रुप्स जर सेम असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे बघा, सिमेट्रिकल केटोन्स. त्याला काय म्हणणार आहे आपण, सिमेट्रिकल केटोन और सिंपल केटोन्स. सिमेट्रिकल केटोन और सिंपल केटोन. ओके, write down this. Okay, general formula, example, then write aliphatic ketones again classified into two types. Okay, first aliphatic ketones again classified into two types. First symmetrical keton or simple ketones. Okay, ह्याची डेफिनेशन काय असेल बघा, symmetrical keton or simple ketones, the ketones in which the ketones in which
carbonyl group, the ketones in which carbonyl group is attached to two similar alkyl groups or same alkyl groups. ओके ज्या केटोनमध्ये कार्बोनिल ग्रुप हा दोन सेम अल्किल ग्रुपला अटॅच असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सिमेट्रिकल केटोन म्हणणार आहे. ओके, राइट डाउन दिस एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल ॲसिटोन. राइट डाउन फर्स्ट एक्झाम्पल ॲसिटोन. ओके, CH3CO CH3 and second example, that is the C2H5 C double bond O C2H5. ओके, हे पण एक्झाम्पल बघा. ह्याच्यामध्ये पण कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप आपले सेम आहेत ना. ओके, C2H5 ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, इथाइल ग्रुप्स. ओके, दोन्ही साईडला इथाइल ग्रुपच आहेत ना. ओके, त्यामुळं कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम झाले, दोन्ही सुद्धा इथाइलच आहेत, म्हणून हा कुठला असणार आहे, सिमेट्रिकल केटोन किंवा सिंपल केटोन असणार. अंडरस्टँड काय म्हणतोय, लक्षात आलं ना. कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील तर तो कुठला येणार आहे, सिमेट्रिकल केटोन किंवा सिंपल केटोन येणार. अंडरस्टँड. ओके, राइट डाउन दिस नेम ऑफ दिस एक नेम लिहायचं. दोन्ही साईडला इथिल ग्रुप आहेत त्यामुळे काय म्हणणार आपण, डायइथिल. आणि पुढे आपण केटोन लिहिणार आहे. नेम इज डायइथिल केटोन. अंडरस्टँड. हा पहिला टाईप होता ॲलिफॅटिक केटोन्समधील. ओके, सेकंड आता ह्याच कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला अटॅच असलेले दोन अल्किल ग्रुप डिफरंट असतील तर त्याला आपण म्हणणार आहे अनसिमेट्रिकल केटोन ऑर मिक्स्ड केटोन्स. ओके, सेकंड याच्यामध्ये ओके ओके सेकंड टाइप ॲलिफॅटिक केटोनचा अनसिमेट्रिकल केटोन और मिक्स्ड केटोन्स. अनसिमेट्रिकल केटोन और मिक्स्ड केटोन्स. ओके, अनसिमेट्रिकल केटोन और मिक्स्ड केटोन. ओके, आता अनसिमेट्रिकल केटोन और मिक्स्ड केटोन कशा म्हणायचं बघा. इथं डेफिनेशन कशी येणार आपली, कशी येणार, द केटोन इन विच कार्बोनिल ग्रुप the keton in which carbonyl group is attached to carbonyl group is attached to two different alkyl groups. Carbonyl group is attached to two different alkyl groups. ओके, इथं कार्बोनिल ग्रुप हा सी डबल बॉन्ड हा ग्रुप काय असणार आहे, दोन डिफरंट अल्किल ग्रुपला अटॅच असणार आहे. अंडरस्टँड. मग एक्झाम्पल घ्यायचं, सी डबल बॉन्ड ओ ग्रुप कार्बोनिल ग्रुप आहे आपला. ओके, एका साईडला तुम्ही मिथिल ग्रुप अटॅच करा, CH3. एका साईडला इथिल ग्रुप अटॅच करा. ओके, दीज आर अनसिमेट्रिकल केटोन. अनसिमेट्रिकल ना, दोन्ही साईडला डिफरंट ग्रुप्स आहेत, एका साईडला इथिल आहे, एका साईडला मिथिल आहे. ओके, नेम काय न्यायचं मग, ओके सेम नेम आहे, इथाइल मिथाइल केटोन. इथाइल मिथाइल केटोन. ओके, another example we take here, C2H5 C double bond O CH2 CH2 CH3. Okay, these are also mixed केटोन. हा सुद्धा मिक्सडच आहे ना. ओके, बघा कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे आपला
इथं आहे ना सी डबल बॉन्ड O. ह्याच्या दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही. इकडे कुठला ग्रुप आहे, इथाइल ग्रुप. इकडे कुठला आहे, प्रोपिल ना. 3 कार्बन आयटम प्रेझेंट आहेत आणि ह्या प्रोपिल ग्रुपमध्ये सगळे कार्बन आयटम कसे आहेत आपले स्ट्रेट चेनमध्ये आहेत, बरोबर की नाही. त्यामुळे ह्या प्रोपिल ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, एंड प्रोपिल असं म्हणणार आहे. लक्षात आलं. सगळे कार्बन स्ट्रेट चेनमध्ये आहेत, नॉर्मल चेन आहे ना, नॉर्मल कार्बन आहेत, त्यामुळे एंड प्रोपिल ग्रुप होणार आहे. हा इथिल पहिल्यांदा अल्फाबेटिक ऑर्डर, त्यानंतर प्रोपिल, इथिल एंड प्रोपिल आणि शेवटी काय लिहिणार आहे आपण, केटोन. ओके, नेम काय येणार आहे, इथिल एंड प्रोपिल केटोन. अंडरस्टँड. हे क्लासिफिकेशन लक्षात आहे ॲलिपॅटिक केटोनचं. ॲलिपॅटिक केटोनमध्ये काय सांगितलं आहे, ज्या केटोनमध्ये कार्बोनिल फंक्शनल ग्रुप 2 अल्किल ग्रुपला अटॅच असतो त्याला ॲलिपॅटिक केटोन म्हणायचं. आणि ह्याचं परत क्लासिफिकेशन आहे, कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत की डिफरंट आहेत. त्याच्यावर सेम असले तर काय म्हटलं होतं आपण, ओके, सिमेट्रिकल केटोन ऑर सिम्पल केटोन्स. ओके, अंडरस्टँड. आणि दोन्ही डिफरंट असेल तर अनसिमेट्रिकल केटोन ऑर मिक्स्ड केटोन्स. अंडरस्टँड. ओके, त्यानंतर ॲलिपॅटिक केटोन नंतर आता आपण पुढचा घेणार आहे ॲरोमॅटिक केटोन्स. ओके, राईट डाऊन हिअर. फर्स्ट मेन टाईप आपला ॲलिपॅटिक केटोन चालला आहे. सेकंड ॲरोमॅटिक केटोन्स. ओके, ॲरोमॅटिक केटोन्स. ॲरोमॅटिक केटोन्स काय डेफिनेशन आहे ना बघा, द केटोन इन विच कार्बोनिल ग्रुप ह्या कार्बोनिल ग्रुप C double bond O is carbonyl group C double bond O is attached to direct one alkyl groups one alkyl group and one aryl groups. Okay, the keton in which carbonyl group is attached to direct one alkyl group and one aryl groups or two aryl groups बघा काय म्हटलंय आपण, ज्या केटोन मध्ये कार्बोनिल हा जो ग्रुप आहे एक अल्किल किंवा एक अरिल ग्रुपला अटॅच असेल किंवा दोन्ही अरिल ग्रुपला अटॅच असतील, ओके, तर त्याला ॲरोमॅटिक केटोन म्हणणार आहे. लक्षात घ्या. हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे ह्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, कार्बोनिल ग्रुप म्हणणार आहे. मग हाच कार्बोनिल ग्रुप जर केटोनमध्ये प्रेझेंट असेल तर ह्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, केटो ग्रुप म्हणणार. लक्षात घ्या. केटोनमध्ये असेल तर केटो और ऑक्सो ग्रुप असं म्हणतो आपण. चाल का, केटो और ऑक्सो ग्रुप्स. अंडरस्टँड. काय म्हटलं आहे आपण, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप जर केटोनमध्ये असेल तर त्या फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, केटो किंवा ऑक्सो ग्रुप असं म्हणणार आहे. ओके, आता मग हा जो केटो किंवा ऑक्सो ग्रुप आहे ॲरोमॅटिक केटोन्समध्ये आपण आता बघायला काय येणार बघा, एका साईडला अल्किल ग्रुप आणि एका साईडला अरिल ग्रुप्स आहे. ओके, एक एक्झाम्पल आपण जनरल लिहूया. एक अल्किल ग्रुप्स C डबल बॉन्ड O हे असं लिहूया आपण. ओके, एक अरिल ग्रुप्स आहे. ओके, म्हणजे ॲरोमॅटिक रिंग आपली आणि एका साईडला काय असणार आहे, एक आपला अल्किल ग्रुप असणार आहे. अल्किल कुठला आहे सांगा, कुठला आहे ग्रुप, मिथिल आहे ना, बरोबर आहे की नाही. आणि अरिल ग्रुप कुठला आहे आपला, बेन्झीन रिंग आहे.
लक्षात आलं? हा आपला ॲरोमॅटिक केटोन आहे ना. दुसरं एक्झाम्पल काय घेतलं, दोन्ही साईडला आता हा जो केटो ग्रुप किंवा ॲक्झो ग्रुप आहे त्यालाच आपण कार्बोनिल ग्रुप म्हणणार आहे. ओके, त्याच्या दोन्ही साईडला अरिल ग्रुप आणायचा आहे आपला, बरोबर आहे. अरिल ग्रुप म्हणजे काय, आपली ॲरोमॅटिक रिंग आहे ना. कुठल्या ॲरोमॅटिक रिंग आहे, बेन्झीन रिंग आहे. ओके, अंडरस्टँड. ओके, नेम ऑफ दीज टू कंपाऊंड्स, याचं नेम आपलं काय होतं, ॲसिटोफेनॉन, आणि ह्याचं नेम आहे आपलं बेन्झोफेनॉन. ओके, लक्षात आलं? ॲसिटोफेनॉन, बेन्झोफेनॉन, ह्याचं नेम आपण आता कॉमन नेममध्ये बघूयात त्याचवेळी. ओके, लक्षात आलं? ॲरोमॅटिक केटोन लक्षात आहे का, ज्या केटोनमध्ये कार्बोनिल हा फंक्शनल ग्रुप्स एका साईडला अल्किल ग्रुप किंवा एका साईडला अरिल ग्रुप आढे असेल त्याला आपण ॲरोमॅटिक केटोन म्हणणार, किंवा कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला अरिल ग्रुप आढे असतील तरीसुद्धा तो काय झाला, आपला ॲरोमॅटिक केटोन झाला. अंडरस्टँड? लक्षात आहे ना? ओके, अंडरस्टँड. ओके, इथं ही केटोनचं क्लासिफिकेशन आपलं कम्प्लीट चाललं आहे. लक्षात आहे ना, केटोनमध्ये काय काय बघितलं आहे आपण, क्लिअर झालं आहे ना. ओके, ॲलिफॅटिक केटोन, ॲलिफॅटिक केटोनचे दोन टाईप्स, सिम्पल आणि मिक्स्ड केटोन. सिम्पलला आपण काय म्हणतो, सिमेट्रिकल, आणि मिक्स्डला अनसिमेट्रिकल, आणि त्यानंतर ॲरोमॅटिक केटोन्स. ओके, अंडरस्टँड. इथं हा क्लासिफिकेशन ऑफ केटोन कम्प्लीट चाललं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही लिहा तिथं क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. हा जो पार्ट आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, थँक्यू.